नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत। मी महादेव वाघमारे। मावळ तालुक्याचं मुख्यालय असलेल्या वडगाव नगरपंचायत हद्दीमध्ये स्वर्गीय पैलवान केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये रविवार दिनांक 20 एप्रिल 2025 रोजी 18 जोडपी ही विवाह बंधनात अडकणार आहेत। तर या संदर्भात सामुदायिक विवाह सोहळ्याच्या बाबतीमध्ये जो काही परंपरा आहे, सामुदायिक विवाह सोहळ्याची सुरुवात आहे, या ठिकाणी पंढरीनाथ ढोरे आहेत। आम्ही त्यांच्याकडून जाणून घेणार आहे। काय सांगाल? स्वर्गीय पैलवान केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित तीर्थक्षेत्र ग्रामदैवत श्री पोटोबा महाराजांच्या या भव्य प्रांगणामध्ये गेली 12 वर्ष हा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होत आहे। अतिशय थाटामाटात साजरा होणारा हा सोहळा एकदम आपल्या घरातील असल्यासारखा आम्हाला वाटतो। गेली 12 वर्ष संस्थेचे सर्व संचालक मंडळ आणि सर्व पदाधिकारी अतिशय जोमाने हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी योगदान देतात। गेली 12 वर्ष आपल्या घरातलं एक कार्य ज्या पद्धतीने आज तालुक्यामध्ये आपण पाहतोय, गोरगरीब मुलामुलींच्या लग्नासाठी त्या पालकांना काय कसरत करावी लागते आपण सर्वांनी जवळून पाहिलेलं आहे। आणि सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून सर्वजण स्वखर्चाने या ठिकाणी या सोहळ्यास मदत करतात आणि अशा पद्धतीने हा सामुदायिक विवाह सोहळा गेली 12 वर्ष या ठिकाणी संपन्न होत आहे। 12 वर्षात आतापर्यंत किती जोडपी विवाहबद्ध झालेली? प्रतिष्ठानच्या वतीने जवळजवळ आतापर्यंत 200 जोडपी या ठिकाणी विवाहबद्ध होऊन गेलेली आहे। तर या ठिकाणी सामुदायिक विवाह सोहळ्याचे अध्यक्ष आहेत, आम्ही त्यांच्याकडून जाणून घेतोय काय नियोजन केलेलं आहे त्याबद्दल सांगा। स्वर्गीय पैलवान केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित सामुदायिक विवाह सोहळा 2025 उद्या रविवार दिनांक 20 एप्रिल संध्याकाळी 5:45 या ठिकाणी साजरा होणार आहे। तसं पाहिलं तर उद्या सकाळी आमची सुरुवात पोटोबा महाराजांच्या अभिषेकाने होते। सकाळी 5 वाजता पोटोबा महाराजांचा अभिषेक होतो, त्यानंतर 9 वाजता रक्तदान होते मंदिरामध्येच। रक्तदान झाल्यानंतर सकाळी 11 वाजता साखरपुड्याचा समारंभ चालू होतो। साखरपुडा झाल्यानंतर हळदी समारंभ होतो। हळदी समारंभ झाल्यावर आमचा त्याच पिरियडला आमचा जेवणाचाही कार्यक्रम असतो। जेवण चालतं। जेवण झाल्यानंतर दुपारी 3 वाजता वधूवरांची मिरवणूक निघते। यावर्षी आपली 18 लग्न या ठिकाणी झाली आहेत। 18 नवरदेवांचे आपण प्रभात बँड हा पुण्याच्या बँडची आपण वरच्या बसस्टॉपपासून त्या अख्ख्या गावातून त्यांची मिरवणूक काढतो। मिरवणूक झाल्यानंतर संध्याकाळी 5:30 वाजता 5:45 या ठिकाणी आपला शुभविवाह सोहळा हा संपन्न होतो। तर या ठिकाणी पुढारीचे ज्येष्ठ पत्रकार गणेशजी विनोदे उपस्थित आहेत। तर या सामुदायिक विवाह सोहळ्याला प्रमुख उपस्थिती कोणाकोणाची राहणार? आता या सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होत असताना या सोहळ्यासाठी प्रमुख मदत ज्यांनी केली एक अन्नदान म्हणून ते लोकप्रिय आमदार आदरणीय सुनीलांना शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होतोय। या ठिकाणी वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी तालुक्यातील वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ व्यक्ती आदरणीय हरिभक्तपरायण नितीन महाराज काकडे, हरिभक्तपरायण तुषार महाराज दळवी, हरिभक्तपरायण बाळासाहेब महाराज काशीद, अशी हरिभक्तपरायण मंगल महाराज जगताप अशी मान्यवर मंडळी या ठिकाणी शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत। त्याचप्रमाणे मावळ लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय श्रीरंगप्पा बारणे असतील, माजी मंत्री आदरणीय संजय बाळा बेगडे असतील, माजी मंत्री आदरणीय मदनजी बापणासाहेब असतील, बापूसाहेब बेगडे, माऊलीभाऊ दाभाडे, बबनराव बेगडे अशा अनेक मान्यवर या सोहळ्याला या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि वधूवरांना शुभेच्छा देणार आहेत। बरं, विवाह सोहळ्यामध्ये आपण वधूवरांना सामुदायिक विवाह सोहळ्याच्या वतीनं काय शुभेच्छा असतात, काय भेट दिली जाते? आपण प्रत्येक वर्षी विवाह सोहळ्याच्या केशवराव प्रतिष्ठान सामुदायिक विवाह सोहळ्याच्या निमित्ताने ना आपण प्रत्येक वधूवरांना 5 भांडी, त्याच्यानंतर त्यांना सर्व कपडे, त्यांना सर्व अलंकार हे देऊन त्यांचं आम्ही सर्व संचालक मंडळ थाटामाटात त्यांची मिरवणूक काढून सर्व विधी करून त्यांचा सोहळा आम्ही पार पाडतो। सामुदायिक विवाह सोहळा ही काळाची गरज झालेली आहे। आपण कोरोनाचा काळ पाहिलेला आहे। स्वर्गीय पैलवान केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये आतापर्यंत 200च्या वर जोडपे विवाहबद्ध झालेले आहेत। तर काय सांगाल? प्रथमतः आमच्या संस्थापक अध्यक्ष पंढरीनाथ ढोरे आणि विद्यमान अध्यक्ष यावर्षीचे बंडोपंत धडवले यांनी सांगितले 200 सामूहिक विवाह संपन्न होत असताना वायफट खर्चाला फाटा देऊन खऱ्या अर्थाने हा लग्न सोहळा मावळ तालुक्यातले श्रद्धास्थान ग्रामदैवत पोटोबा महाराजांच्या या प्रांगणात दरवर्षी संपन्न होत।
पूर्वीपासून इथं लग्न सोहळा संपन्न व्हायचे, पण व्यक्तिशः मुलामुलींचे 1-2 कुटुंबाचे व्हायचे. पण खऱ्या अर्थाने ही संकल्पना पंढरीनाथ ढोरे आणि आमचे गणेशजी विनोदे या सर्व संचालक मंडळांना वाटलं की हा सामूहिक सोहळा 1-2 जणांचा नसतो, करायचा नाही तर काय करायचं. ह्याच्यातनं मावळ तालुक्याचे जे वंचित घटक आहेत, ज्यांना खऱ्या अर्थाने घरी प्रॉब्लेम आहेत काही, त्यांच्यासाठी जर का आपण त्यांचा सामूहिक सोहळा जर का इथं केला तर खऱ्या अर्थाने आपल्याला आशीर्वाद मिळणार आहे. कारण या पोटोबाच्या प्रांगणामध्ये खऱ्या अर्थाने जो सोहळा संपन्न होतो, या पोटोबाच्या दरबारात कधीच काहीच कमी पडत नाही. आणि 200 सोहळा संपन्न होत असताना खऱ्या अर्थाने आम्हाला वाटतं की आम्ही 200 कुटुंब आतापर्यंत काय केलीत, जोडलेली आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने रेशमाची गाठी ज्या बांधल्या आहेत, आम्ही नायलॉनचा धागा वापरून खऱ्या अर्थाने कुटुंब दुसरी कोणाची नाही तर आमच्या. आणि जी गाव प्रदक्षिणामधनं आमची मिरवणूक भव्य दिव्य शाही थाटात निघते, खऱ्या अर्थाने आमच्या कुटुंबातले सगळे सदस्य इथं आपल्याच घरातलंच लग्न आहे या स्वतःचं एक ठाम निर्णय घेतात की बाबा जायलाच पाहिजे. कुठेतरी त्यांचे पाय वळतात. आणि खऱ्या अर्थाने जेव्हा कन्यादानाचा कार्यक्रम, संध्याकाळचा कार्यक्रम होतो, नकळत आमचे संचालक मंडळ पण ते वातावरण बघू खरंच भावूक होतात. आणि दुसऱ्या वर्षाची कुतूहलतेने वाट बघतात की कधी तो पुढचं वर्ष येईल आणि परत आम्ही सामूहिक सोहळा संपन्न करू, ही उत्कंठा आम्हाला खऱ्या अर्थाने लागत असते. रविवार दिनांक 20 एप्रिल 2025 सायंकाळी जो स्वर्गीय पैलवान केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित जो सामुदायिक विवाह सोहळा आहे, या विवाह सोहळ्यामध्ये हजारो वराडी मंडळी येणार आहेत. तर त्या संदर्भात त्यांची पार्किंग व्यवस्था कुठं केलेली आहे आणि पार्किंग कशी असणार आहे? तुमचं नाव? माझं नाव अतुल राऊत. गेल्या 12 वर्षापासून प्रतिष्ठानच्या माध्यमातून या वराडी मंडळांसाठी पार्किंगची अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं असतं. यामध्ये नगरपंचायतच्या भागातील काही भाग, वडगावतील कोर्टचा काही भाग, न्यायालयीनच्या प्रक्रियेमधील काही भाग, त्यानंतर महसूल विभागाच्या अंतर्गत येणारा काही भाग, त्यानंतर पंचायत समितीपासून वरच्या सर्व्हिस रोडपर्यंत येणारा भाग, ह्या दोन्ही भागाला या ठिकाणी वराडी मंडळींसाठी पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे खालच्या बसस्टॉपपासून देखील पार्किंगची व्यवस्था पूर्णतः करण्यात आलेली आहे. आणि या संपूर्ण कार्यक्रमासाठी सर्व दिशादर्शक फलकाची देखील नियोजन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलेलं आहे. वराडी मंडळीसाठी जो नाश्ता, जेवण याचं नियोजन कसं? सकाळी 9 वाजताच या संपूर्ण प्रतिष्ठानच्या या आवारामध्ये या मावळ तालुक्यातील सर्व वराडी मंडळी येणार आहे. सकाळी 9 वाजता त्यांना सर्व येणाऱ्या वराडी मंडळींसाठी नाश्त्याची व्यवस्था, चहा पाण्याची व्यवस्था आणि सकाळी 11 वाजता साखरपुडा सोहळा झाल्यानंतर ठीक 12:30 वाजता बुफे पद्धत आणि बैठी पद्धतीने या ठिकाणी सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था या ठिकाणी मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वतीने करण्यात आलेली आहे. आणि तदनंतर दुपारी 1:30 वाजता हळदीचा कार्यक्रम, सायंकाळी 5:30 वाजता सामुदायिक विवाह सोहळा आणि हा सोहळा पार पडल्यानंतर या सर्व वधूवरांसाठी या ठिकाणी होम हवन विधी हा संपन्न होणार आहे. आणि तदनंतर 7:30 वाजता ह्या सर्व वधूवरांना या ठिकाणून जाण्याची परवानगी देण्यात येणार आहे. तर रविवार दिनांक 20 मार्च 2025 रविवार दिनांक 20 एप्रिल 2025 सायंकाळी जो सामुदायिक विवाह सोहळा होणार आहे, या विवाह सोहळ्याला आपण सर्वांनी आवर्जून उपस्थिती लावावी आणि ह्या सोहळ्याचे साक्षीदार व्हावे अशी विनंती अध्यक्ष यांच्या वतीनं करण्यात येत आहे. तर अवश्य सामुदायिक विवाह सोहळा ही काळाची गरज झालेली आहे. एकीकडे लग्नावर आपण इतका खर्च करतो की शेवटी वधू पिता जे आहे यावर कर्जबाजारीपणा येण्याची वेळ येते. जर आपण सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये लग्न केलं तर तो पैसा वाचला जातो आणि येणाऱ्या त्या वधूवराला भविष्यामध्ये तोच पैसा कामाला येऊ शकतो. त्यामुळं पैसा वेळ वाचवण्यासाठी सामुदायिक विवाह सोहळा ही काळाची गरज झालेली आहे. त्यामुळं स्वर्गीय पैलवान केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित 20 एप्रिल 2025 रोजी जो सायंकाळी विवाह सोहळा होणार आहे, याला पुनश्च एकदा विनंती की आपण सर्व उपस्थित राहून साक्षीदार व्हा. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे. धन्यवाद.